नमस्कार. कथेचं शीर्षक आहे प्रश्न होताच तितका गहन. लेखन राजश्री बर्वे. अभिवाचन दीपा मंडलिक. प्रश्न होताच तितका गहन. फार काळापासून बंद पडलेल्या कै अभयराव इनामदार स्मृती वसतिगृहात शिशिरातील एका भल्या पहाटे अनामिका आपली लेखणे घेऊन डोकेफोड करत बसली होती. प्रश्न होताच तितका गहन. भल्या पहाटे एवढ्याच करता की काल रात्रभर तिला झोप लागली नव्हती. शोधाशोध करण्यातच तिचा वेळ गेला होता. घडलेल्या घटना इतक्या विचित्र होत्या की डोक्यात थैमान घालणाऱ्या सर्व प्रश्नांची उकल झाल्याशिवाय तिला चैन पडणार नव्हतं. उगाच का ती अमेरिकेतून तडकाफडकी इथे निघून आली होती? तसही तिचं तिथलं शिक्षण पूर्ण झालंच होतं म्हणा. महिन्या 2 महिन्यात ती इथे येणारच होती स्थायिक होण्याकरता. पण त्या अगोदरच खूप जुनी झाल्यामुळे ही इमारत पाडायची नोटीसही आली होती. त्यामुळे ती पाडून नवीन इमारत बांधण्याचा तिचा विचारही चालू होता. आधी ठरल्याप्रमाणे बाबांच्या इच्छेनुसार इथे या 2 मजली इमारतीत तिला हॉस्पिटल काढायचं होतं. म्हणजे खरं तर फक्त दुसऱ्या मजल्यावर, कारण पहिला मजला मनोहर काकांच्या नावावर होता. पर्यायाने त्यावर काकीचा आणि समीरचा अधिकार होता. पण आता ना काका या जगात होते ना त्यांच्या मागे त्यांच्या प्रॉपर्टीवर हक्क सांगणारा कोणी होतं. काकी तर समीर लहान असतानाच काकांना सोडून निघून गेली होती. दुसरं लग्नही केलं होतं म्हणे तिने. आणि आता तर समीरही परागंदा झाला होता. ती त्याचा शोध घेणार होती, कारण चुलत असला तरी तिचा तो लाडका भाऊ होता. पण नाहीच मिळाला तो, तर सगळी प्रॉपर्टी अनामिकेच्या नावे होणार होती. इथं आल्यावर तिच्या लहानपणीच्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या होत्या. पारिजातकाखालची फुलं वेचणं, बेचकीनं कैऱ्या पाडणं, एवढ्या मोठ्या घरात लपाछपी खेळताना कुठे कुठे खोपच्यात जाऊन लपणं, छोट्या समीरला कडेवर घेऊन घरभर फिरणं, 1 ना 2 अनेक आठवणींची अगदी रांग लागली होती. काही वर्षांपूर्वी आनंददायी असणारं हे घर आज मात्र जीर्ण आणि भयाण होतं. बिल्डिंगचा बाहेरून उडालेला रंग, जागोजागी निघालेलं प्लॅस्टर, खांबांना गेलेले क्रॅक्स, बिल्डिंगच्या आजूबाजूला वाढलेलं वाळलेलं गवत, सारं काही उदासवाणं वाटत होतं. पोरकेपणाची भावना तिचं मन पोखरत होती. आल्या आल्या ती खालपासून वरपर्यंत फिरून आली होती. ही इमारत जमीनदोस्त होणार म्हणून नाही म्हटलं तरी तिला वाईट वाटलंच. कितीही जुनी झाली तरी प्रत्येकाला आपल्या बालपणीची जागा आहे तशीच राहावी असंच वाटतं, नाही का? तळ मजल्यावर 2 घरं होती, चांगली मोठाली. एक त्यांचं आणि एक मनोहर काकांचं. पण आता त्या दोन्ही घरांची पूर्ण रयाच गेली होती. माणसाचा वावर नसेल तर त्या घराला घर पण कुठे राहतं? त्यातल्या त्यात ती येणार म्हणून त्यांचं घर नामदेवनी साफ तरी करून ठेवलं होतं. पण बाजूचं काकांचं घर, ते तर कोळिष्टकांनी धुळीनी भरलं होतं. शिवाय खूप दिवस खोली बंद असल्याने येणारा तो कुपट वास. घराचा दरवाजा उघडल्या उघडल्या 1-2 वटवाघुळं तिच्या जवळून गेली आणि ती केवढ्यांदा दचकली. पुढे तिला त्या घरात जाण्याचा धीरच झाला नाही. पूर्ण बिल्डिंग फिरताना मात्र तिला आपल्या आजोबांच्या व्यवहारी स्वभावाचं कौतुक वाटलं. तिचे आजोबा अभयराव इनामदार अतिशय हुशार माणूस. इथे त्यांनी मोठी इमारत बांधली म्हणून बाबांचं आणि काकांचं नशीब तरी उघडलं होतं. कारण घरची शेतजमीन कुळ कायद्यामुळे हातातून गेली होती. त्यामुळे काकांना आणि बाबांना स्वतःचा उद्योगधंदा सुरू करणं भागच होतं. आजोबांनी 2 भावांमध्ये समान वाटणी करून ठेवली होती. खालची ऐसपैस असणारी 2 घरं दोघांच्या नावावर.
वरचा पहिला मजला काकांना आणि दुसरा तिच्या बाबांना. पहिल्या मजल्यावर काकांचं हॉस्पिटल होतं. काकांप्रमाणेच बाबांनाही डॉक्टर व्हायचं होतं, पण ते त्यांना जमलं नव्हतं. मग त्यांनी दुसऱ्या मजल्यावर वसतिगृह चालू केलं होतं, महिलांचं वसतिगृह. ती जागा म्हटली तर शहरापासून जवळ, म्हटली तर शहराबाहेरची. शहरातील महागडं भाडं देणं ज्यांना जमत नाही त्या महिला इथे राहायच्या. काकांच्या हॉस्पिटलमध्येही सतत भरती असायची, त्यामुळे पूर्वी या इमारतीत चांगली चहलपहल असायची. म्हणून आता हे बंद पडलेलं हॉस्पिटल आणि वसतिगृह बघताना तिला वाईट वाटलंच. हे सर्व असं व्हायला नको होतं, पण निदान नामदेव इथे राहतो म्हणून एवढं तरी टिकलंय घर. रात्री नामदेवने केलेलं पिठलं भात खाताना तिला आईची आठवण आली. आयुष्यभर गृहिणी म्हणून राहिली, पण बाबा गेल्यावर मात्र तिचं वसतिगृह चालू ठेवण्याचा निर्णय वाखाणण्यासारखा होता. ते तिने चालूही ठेवलं होतं, पण मग असं काय झालं असेल की तिने एकदम तो निर्णय घेतला? अनामिका जरी नोटीस आली म्हणून आली असली तरी ते कारण दुय्यम होतं. खरं तर तिला घरात लागोपाठ झालेल्या त्या घटनांचा कार्यकारण भाव शोधायचा होता. शेवटी आजी म्हणायची ते खरं झालं होतं. हे घराणं शापित आहे हे सिद्ध होत होतं. घरातील प्रत्येक माणूस दुःखी होता. मनासारखं काहीच घडत नव्हतं. आणि आता तर माणसांनी भरलेली ती वास्तूच पूर्ण रिकामी झाली होती. हे सर्व अशा पद्धतीने का घडलं होतं? अनामिका स्वतः डॉक्टर असल्यानं इतकी वर्ष तिचा या सर्वांवर विश्वास नव्हता. पण ज्या पद्धतीने काही कारणाशिवाय लागोपाठ 3 मृत्यू झाले होते, त्यावरून तरी आता ह्या सगळ्यावर विश्वास ठेवावा का, असा प्रश्न तिच्या मनात वारंवार निर्माण होत होता. रात्री जेवण झाल्यावर ती दुसऱ्या मजल्यावरच्या बाबांच्या केबिन मध्ये जाऊन बसली होती. बाजूच्याच ड्रॉवर मधला कागद आणि पेन घेऊन तिने सर्व घटना क्रमवार लिहायला सुरुवात केली. 3 वर्षांपूर्वी अचानकपणे झालेला बाबांचा मृत्यू हार्ट अटॅकने. आयुष्यभर गृहिणीपद सांभाळणाऱ्या आईचं वसतिगृह चालवायला घेणं. मनोहर काकांचा अज्ञात व्यक्तीकडून झालेला खून. समीरचं एकाएकी घरातून निघून जाणं. आईने विहिरीत उडी टाकून केलेली आत्महत्या. ह्या सर्व विचित्र घटना गेल्या 2-3 वर्षात घडलेल्या. लिहून झाल्यावर तिने या घटनांच्या दरम्यान तिचं बाबांशी, काकांशी, आईशी फोनवर झालेलं बोलणंही आठवून लिहून ठेवलं. कशातून कुठला धागा मिळतो का ते पाहण्यासाठी. लिहून ठेवलेलं ती परत वाचत होती. एखाद्या घटनेचा दुसऱ्या घटनेशी काही संबंध लागतोय का याचा ती रात्रभर विचार करत होती. मध्यरात्री अचानक तिला काहीतरी आठवलं आणि ती तीरासारखी उठली. हातात बॅटरी घेऊन घरातल्या अडगळीच्या खोलीत गेली. तिथली एक खुंटी तिने गोल गोल फिरवताच कोपऱ्यात ठेवलेल्या जुनाट अशा मोठ्याल्या ट्रंकचं झाकण आपोआप उघडलं. तिने बिनदिक्कतपणे त्यात पाऊल टाकलं. तिची उडी पडली तीच एका खोलीच्या माळ्यावर. माळ्यावरून खाली जायला एक शिडी होती. ती खोली म्हणजे तळघर होतं. पूर्वी एकदा ती आजी बरोबर आली होती आणि आता दुसऱ्यांदा. पूर्वी इथे धान्याचं कोठार होतं म्हणे, पण शेती गेली आणि मग याचा उपयोग होणं बंदच झालं. जायच्या आधी एकदा आई म्हणालेली तिला आठवलं. अनामिका, आपल्या घराला तळघर आहे माहित आहे ना तुला? तुझे बाबा तिथे सगळ्या खाजगी गोष्टी ठेवायचे आणि आता मीही ठेवते. इथे काही मिळेल का आपल्याला? काहीतरी धागा हाती लागला तर मनाला पडलेलं कोडं तरी सुटेल. एक मोठं ओझं उतरेल मनावरचं. बाकी काही नाही,
पण त्या तिघांच्या मृत्यूची कारण जरी कळली तरी बास आहे. बाबांचा मृत्यू तरी समजता येण्यासारखा आहे. हार्ट अटॅक कोणालाही येऊ शकतो, अगदी बाबांसारख्या सुदृढ वाटणाऱ्या माणसालाही. पण काकांचं काय? पोलिसांनाही शोधता नाही आलं. आणि आई, तिची एकदम आत्महत्या. आपण तेव्हा इथे असतो तर हे सगळं टळलं असतं का? की हे घडायचंच होतं म्हणूनच देवाने आपली रवानगी तिथे केली? आणि समीर, तो का असा अचानक निघून गेला? काकांनी डॉक्टर किंवा इंजिनियर व्हायची जबरदस्ती केली असणार त्याच्यावर. त्याला शिक्षणात कुठे रस होता? बिझनेस करणार असं काहीसं म्हणायचं. ते आठवलं तिला. विचारांचं काहूर माजलं होतं तिच्या मनात. काहीही असो, पण आता इथं या तळघरात तरी काहीतरी हातात लागायलाच हवं. शिडीवरून खाली उतरल्यावर तिला एक मोठं लाकडी कपाट दिसलं. बॅटरीच्या उजेडात तिला जे काही त्या कपाटातलं महत्वाचं वाटलं ते घेऊन ती परत वर बाबांच्या केबिन मध्ये आली. तिच्या हातात लागली होती काही कागदपत्र, आईची डायरी, सीसी कॅमेऱ्याचं फुटेज. ते सगळं बघून वाचून तिच्या बऱ्याच प्रश्नांची उकल झाली होती. सीसी कॅमेऱ्याच्या फुटेज मध्ये तर स्पष्ट दिसलं होतं काकांचं बाबांना धमकावणं. मला वसतिगृहाचा मजला देऊन टाक अरविंद, मी परत एकदा तुला सांगतोय. मी मागेही सांगितलं होतं दादा तुला, आणि तेच परत सांगतोय की ते शक्य नाहीये. अरे पण का? मी तुला भाडं देईन ना त्याचं. त्या बायका देतात त्याहून जास्त भाडं देईन. माझं हॉस्पिटल वाढवायचंय मला. काका जरा आक्रस्ताळेपणेच बोलत होते. सॉरी, नाही जमणार मला. ते मी अनामिका करता ठेवलंय, आणि हे मी तुला अनेक वेळा सांगितलंय दादा. अनामिका जाऊन बसलीये तिथे अमेरिकेत. ती कसली येते आता इथे? आणि धरून चाल आलीच तर देईल की मी तिला तो मजला खाली करून. तुझा विश्वास नाहीये का माझ्यावर? विश्वासाचा प्रश्नच नाही दादा. मी एकदा नाही म्हंटलंय ना, मग उगाच वाद कशाला? मला माहितीच होतं अरविंद तू नाटकं करणार म्हणून. आता बघ मी काय करतो ते. करतो कशाला, केलंय, करून झालंय. तुला माहितीये का, तुझ्या वसतिगृहात रंगकाम चालू होतं ना, तेव्हाच मी तिथल्या सगळ्या खोल्यांमध्ये छुपे कॅमेरे लावून घेतले. पत्रकारांना हे सांगायची खोटी की लगेच कै अभयराव इनामदारांच्या महिला वसतिगृहात छुपे कॅमेरे, वसतिगृहाचे मालक अरविंद इनामदार यांच्यावर संशय. ही बातमी उद्याच्या पेपरमध्ये येते की नाही ते बघ. आणि मग पोलिसांना तुला अटक करायला कितीचा वेळ लागणार आहे रे? ते फुटेज बघून अनामिका एकदम स्तब्ध झाली. मनोहर काका असे होते, इतके नीच? तेव्हाचा बाबांचा केविलवाणा चेहरा बघून तिला खूप वाईट वाटलं. त्या रेकॉर्डिंगच्या खाली तारीखही येत होती, 19 सप्टेंबर 2014. हो, हा तोच दिवस बाबांच्या मृत्यूचा. हेच कारण त्यांच्या हार्ट अटॅकचं. बाबांच्या मृत्यूचं कारण समजलं, तसंच काकांच्या हत्येचं गूढही समजलं तिला. आईच्या डायरीवरून त्यात लिहिलं होतं, आज मनोहर भाऊजींनी पाठवलेली सर्व डॉक्युमेंट्स परत पाठवून दिली. त्यांच्या पैशावर जगण्याची वेळ अजून माझ्यावर आली नाही. काहीही झालं तरी वसतिगृहाचा ताबा त्यांना देणार नाही. ह्यांच्या मनात होतं तसंच घडेल. जमेल तितके वर्ष मी चालवीन वसतिगृह. नंतर अनामिकाचं हॉस्पिटल असेल तिथे. यांची शेवटची इच्छा आम्ही पूर्ण करेनच. खरं तर सही करणार होते त्या कागदपत्रांवर. 2 वर्ष वसतिगृह चालवण्यापेक्षा त्यांनाच द्यावं भाड्यानं जागा असं वाटलं होतं. अनामिका आली आणि तिला हॉस्पिटल उघडायचं असेल तर जागा परत देतो म्हणाले होते ते. शेवटी आपलेच नातलं. शिवाय वहिनी नाहीत त्यांच्या बरोबर. समीरचं आणि त्यांचं पटत नाही.
त्यामुळे अगदी एकटे एकाकी पडले असं वाटत होतं. खूप सहानुभूती वाटली होती त्यांच्याबद्दल. पण जेव्हा सीसी फुटेज वरून ह्यांच्या हार्ट अटॅकचं खरं कारण समजलं तेव्हाच ठरवलं, ह्यांच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्याला मी सोडणार नाही, अजिबात सोडणार नाही. हे वाचून अनामिकाच्या लक्षात आलं, काकांच्या गूढ मृत्यूचं कारण आईने, हो आईनेच घेतला त्यांचा बदला. शेवटी काकांवरचा राग तिच्या बोलण्यात यायचा कित्येकदा. काका गेल्यानंतर समीर निघून गेला होता घर सोडून. आईसारख्या सर्वसामान्य बाईला हे पचलं नसावं. म्हणूनच की काय ती फोनवर म्हणू लागली होती, अनामिका तू तिथेच राहा बाई, या इथे नकोच येऊस. हे घर शापित आहे. या घराने सर्वांचीच धूळधाण केली. आणि मग काही दिवसातच आईचीही आत्महत्या मागच्या विहिरीत. बऱ्याच गोष्टी आता तिच्या लक्षात आल्या असल्या तरीही अजून काही प्रश्न अनुत्तरित होतेच. तिचं नवीन हॉस्पिटल उघडण्याच्या आधी त्यांची उत्तरं मिळणं पण गरजेचं होतं. कोणाकोणाकडून ऐकलेल्या आणि मुख्य म्हणजे काल नामदेवनेही सांगितलेल्या भूताखेत्यांच्या गोष्टी. म्हणूनच इथे या इमारतीच्या आसपासही कोणी फिरकत नाही म्हणे. भूत इथे आपल्या घरात, ह्या इमारतीत? छे, काहीतरीच अशक्य आहे. नामदेव तू हे काय सांगतोयस, काहीही बरळतोस का? ती म्हणाली होती. मुळीच नाही ताईसाहेब, मी स्वतः पाहिले, ऐकले नवं. आई साहेबांना मागच्या विहिरीतून हाका मारताना, बाबासाहेबांना वसतिगृहात गस्त घालताना आणि काका साहेबांना हॉस्पिटलला तो पांढरा डगला घालून फिरताना. गप्प बस. ह्या असल्या गोष्टी तुम्ही पसरवता आणि म्हणूनच मग लोक फिरकेनाशी होतात. आता हे असलं काहीही बरळायचं नाही, लक्षात ठेव. मी नव्यानं हॉस्पिटल चालू करणार आहे इथे, समजलं का? वैजी. तिला आता या वेळेस काल नामदेवशी झालेलं बोलणं आठवलं. आपण मध्यरात्री एवढे तळघरापर्यंत गेलो. नंतर तिथून निघून परत इथे दुसऱ्या मजल्यावर येऊन बाबांच्या केबिन मध्ये बसलोय. कुठे कोण दिसलं? उगाच बडबडत असतो काहीतरी. आता काही तासातच सकाळ होईल. इथे इमारतीत नाही, पण बाहेर आवारात मागच्या परसातही कोणी दिसलं नाही. असं म्हणून अनामिका खिडकीत गेली. मात्र तिचा स्वतःच्याच डोळ्यांवर विश्वास बसेना. विहिरीत काहीतरी पडल्याचा तिला भास झाला. भास? छे, भास नव्हताच तो. डोळे सोडा, पण कानांनीही आर्त किंकाळी आणि धपकन पाण्यात काही पडल्याचा आवाज ऐकलाच की. मग भास कसा असेल तो? तो तो आईचा आत्मा होता का? या विचारांनीही तिला दरदरून घाम फुटला. नामदेवला हाका मारायला म्हणून ती बाहेर आली, तर तिला बाबांच्या अंगलटीचा त्यांच्यासारखे पांढरे शुभ्र कपडे घातलेला माणूस जमिनीवर काठी आपटत जाताना दिसला, अगदी ओझरता, आणि एकदम शेवटच्या खोलीत शिरून अदृश्य झाला. त्याच्या मागून त्या खोलीत शिरण्याचा तिला धीरही होईना. आता तिचे पायही लटपटू लागले. काही करून नामदेवला गाठायलाच हवं असा विचार तिच्या मनात आला. नामदेव, नामदेव अशा हाका मारत ती धावत सुटली. मोठमोठ्याने हाका मारूनही तो येईना. बहुतेक पहिल्या मजल्यावर तो असेल असं वाटून ती धडधडत्या छातीने खाली आली. काकांचं हॉस्पिटल होतं तिथे. तिथं जे पाहिलं ते पाहून मात्र ती अक्षरशः थरथरू लागली. कानाला टेथेस्कोप लावून पांढरा एप्रन घातलेले काका ऑपरेशन थिएटर मध्ये शिरत होते. आता ती पूर्णपणे बधीर झाली. अंग पूर्ण घामेजून गेलं आणि तिच्या छातीतून एक तीव्र कळ गेली. क्षणार्धात ती जमिनीवर कोसळली. ही इमारत पाडून इथे टॉवर बांधायचा आहे, 12 मजली. पण त्यातले फ्लॅट विकले जातील का? नामदेव म्हणत होता तसं खरोखरच बाबा, अरविंद काका, काकी आणि अनामिका दिसत असतील इथे? फार काळापासून बंद पडलेल्या
कै अभयराव इनामदार स्मृती वसतिगृहात शिशिरातील एका भल्या पहाटे समीर आपली लेखणी घेऊन डोकेफोड करत बसला होता. प्रश्न होताच तितका गहन. समाप्त. कथा आवडली तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. विविध कथांचा आस्वाद घेण्याकरता ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.